दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। दिनांक 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावच्या लढाईच्या 200व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जमावाकडून हिंसा आणि दगडफेक झाली होती। यात एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता, तर अन्य 5 जण जबर जखमी झाले होते। या हिंसाचारातील मुख्य आरोपी गौतम नवलखा याला नवी मुंबईतील बेलापूर येथील एका खासगी इमारतीत नजरकैदेत ठेवण्यात आले। दिल्ली पोलीस नवी मुंबईतील बेलापूर येथील त्या खासगी इमारतीत गौतम नवलखा याची चौकशी करण्यासाठी आलेत। पुण्यातील एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील गौतम नवलखा हे आरोपी असून 2018च्या एल्गार परिषद प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने नवलखा यांना 20 डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला। मात्र न्यायालयाने आपल्या निर्णयाला 3 आठवड्यांसाठी स्थगिती दिली असून सरकारी पक्षाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची यामुळे संधी मिळाली। गौतम नवलखा यांना ऑगस्ट 2018 मध्ये अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं होतं। नोव्हेंबर 2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने नवलखा यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव राहत्या घरी नजरकैदेत ठेवण्यास मंजुरी दिली होती। लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे, नवी मुंबई। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।